रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये रात्री उशिरा मुसळधार पाऊस कोसळला आणि याचा सर्वाधिक फटका आंबा बागायतदारांना बसला। गुहागर तालुक्यातील आंबा बागायतदारांचं प्रचंड मोठं नुकसान देखील झालंय। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय, चांगल्या बहरलेल्या बागा आहेत, चांगली फळं आलेली आहेत, आंबा उत्पादन चांगलं येणार, यामुळे जे उत्पादन आलेलं आहे यातून चांगले पैसे मिळणार या आशेवरती इथला शेतकरी होता। मात्र काही फळं अजून तयार देखील झालेली नाही आहेत, यामुळे अजून काही दिवस फळं तयार होण्यासाठी कालावधी लागणार आहे। अशातच अशा स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे वातावरणात प्रचंड मोठे बदल होत गेलेत आणि याचा सर्वाधिक फटका जो आहे हा इथं आंबा बागायतदारांना बसलेला आहे। यावर्षी उत्पादन चांगलं आलेलं होतं, आंब्याची विक्री सुरू झाली होती, काही ठिकाणी मोहर जो पहिल्या टप्प्यात येतो त्याची जी फलधारणा झालेली होती याला चांगला भाव मिळत होता, कारण ती फळं आता तयार झालेली होती। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये येणारा जो मोहर आहे याची देखील फळं तयार होण्यासाठी काही कालावधी लागतो आणि या कालावधीसाठी असं जे वातावरण निर्माण झालेलं आहे, पावसामुळे जे मळबयुक्त वातावरण निर्माण झालेलं आहे हे आंबा पिकांना धोकादायक आहे। यामुळे गुहागरमधील शेतकरी आहेत हे चिंतेत सापडलेले आहेत। रात्री अचानकपणे पावसाला सुरुवात झाली आणि यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली। काही बागा आहेत ह्या ओल्या चिंब झाल्या, काही बागांची वरती पाणी आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये साठलं। ही जी परिस्थिती जी आहे ही बागायतदारांसाठी प्रचंड धोक्याची आहे, कारण चांगल्या प्रकारे उत्पादन जे आलेलं आहे हे उत्पादन टिकलं देखील पाहिजे आणि यासाठी मोठी कसरत शेतकऱ्याला करावी लागते, आंबा बागायतदारांना करावी लागते। आलेली जी फळं आहेत ही टिकवावी लागतात। मात्र अशा परिस्थितीचं वातावरण निर्माण झालं, अशा स्वरूपाचा पाऊस निर्माण झाला की शेतकऱ्याच्या छातीत धडधड निर्माण राहते। सध्या दोबार फवारणी इथं करावी लागणार आहे। वातावरणात जे बदल झालेले आहेत यामुळं आलेली फळं टिकवणं हे शेतकऱ्यांसमोर आव्हान निर्माण झालेलं आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील बागायतदारांचं जे नुकसान झालेलं आहे याचा देखील पंचनामा करावा अशी मागणी इथं शेतकरी करतायत। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, गुहागर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।